हट्टी घोड्याचा सिद्धांत. काळजी घेण्याबद्दल एक मजेशीर गोष्ट ऐका. एकदा एक माणूस आपला घोडा नदीकाठी घेऊन गेला. स्वच्छ पाणी, थंडगार वारा, सगळं अगदी परफेक्ट. त्याला खात्री होती की घोडा पाणी हा पिणारच. पण मग काय झालं? तो विचार करू लागला. घोडा थकला आहे, त्याला तहान लागली असेल, हे पाणी त्याला मदत करेल. त्याचा हेतू चांगलाच होता. तो खरंच काळजी करत होता, मनापासून काळजी करत होता. म्हणून तो घोड्याला थोडं जवळ नेऊ लागला. सुरुवातीला अगदी हलकेच, पाणी पी असा तो म्हणाला. हे तुझ्यासाठी फार चांगलं आहे. परंतु घोड्याने मान खाली केलीच नाही. तो पाणी पिलाच नाही. तो हल्लासुद्धा नाही. कारण एकच होतं, त्याला तहान लागलेलीच नव्हती. माणूस निराश झाला. तो अधिक जोर लावू लागला, आवाज चढवू लागला, घोड्याला जबरदस्तीने पाणी पाजण्याचा प्रयत्न करू लागला. तो जितकी जास्त जबरदस्ती करू लागला तितकाच घोडा अधिक विरोध करू लागला. कोणीही चुकीचं नव्हतं, पण दोघांनाही त्रास होत होता. शेवटी दोघेही पूर्णपणे थकले, पण काहीच बदललेलं नव्हतं. ओके, बघा आता, शेवटी दोघंही पूर्णपणे थकले होते. तुम्ही एखाद्याला नदीपर्यंत नेऊ शकता, त्याला मार्ग दाखवू शकता, पाणी चांगलं आहे सांगू शकता, पण त्याच्यासाठी तुम्ही पाणी पिऊ शकत नाही. पालक म्हणून, भाऊ म्हणून, मित्र म्हणून, सल्लागार म्हणून तुमचं काम मार्गदर्शन करणं आहे, नियंत्रण ठेवणं नव्हे. एखाद्याला जबरदस्तीने बदलायला लावल्यास तो वाढत नाही, उलट दोघांनाही त्रासच होतो. त्यामुळे आपण शांततेनं, माणसं तेव्हाच वाढतात जेव्हा त्यांना स्वतःला तहान लागते. ते तयार असतील तेव्हा तुम्ही सांगता तेव्हा नाही. हळुवारपणे नेतृत्व करा, संयमाने प्रेम करा, जबरदस्ती न करता मार्गदर्शन करा. योग्य वेळ आली की प्रत्येकजण पाणी पितोच. धन्यवाद.